मुंबईमध्ये गाडी चालू लागलीस या ट्रॅफिक मध्ये, म्हणजे आपल्या घरून निघून आपल्याला वेळ लागणार आहे रे बाबा, हे जेव्हा आपल्याला माहिती असतं, ते सगळं कसं होतं? त्याला काय वेगळं ट्रेनिंग वगैरे होतं की हळूहळू शिकली? मेंटल ट्रेनिंग होतं आणि ते सगळ्यात महत्वाचं होतं, कारण रत्नागिरीत ना सगळं निवांत आहे. 10च्या 20च्या 50च्या वरती कोणी जात नाही, कारण म्हणजे 20 मिनिटात मेन रोडच संपतो रत्नागिरीत. त्यामुळे असं होतं की म्हणजे जाऊन जाऊन कुठे जाणार, तर सगळं निवांत चालवतात. पुण्यात वेगळाच निवांतपणा आहे, मी तुला सांगायची गरज नाही. पण पुण्यात एक वेगळं शिक्षण झालं बरं का, फोर व्हीलर ड्रायव्हिंगचं ते वेगळं शिक्षण होतं. पण मुंबईत आल्यावर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू म्हणालास असं की वेळ, म्हणजे तुम्हाला इथून इथे पोहोचायचं असेल तर तो वेळ कॅल्क्युलेट करून त्याच्या 15 मिनिटं आधी निघायचं. एक्झॅक्टली, बिकॉज यू नेव्हर नो कुठे ट्रॅफिक जाम होणार आहे. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग वॉज लेन्स, कारण तुम्हाला जर राईटला जायचं असेल आणि तुम्ही एक्स्ट्रीम लेफ्टला असाल तर त्या ट्रॅफिक मधनं इट्स इम्पॉसिबल की तुम्ही राईटला जाणार. त्यामुळे मग पुढे जाऊन परत अर्धा तास वळून यायचं, तशी पण वाटणी मी खाल्लेली आहे. त्यामुळे की एक राईट मिस झाल्यावरती नेक्स्ट राईट येईपर्यंत सहज अर्धा तास जातो. त्यामुळे मी तशी पण शिकलेली आहे मुंबईत.